नमस्कार. आज 9 मे 2026. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र राज्यात उष्णतेची लाट कायम असून विदर्भ, मराठवाडा आणि मुंबई कोकण भागात तापमान वाढले आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तर काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा दिला आहे. पालघरमधील वधावन बंदर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जंगल जमीन हस्तांतरणास केंद्राची तत्वत मंजुरी मिळाली आहे. यामुळे पर्यावरणवादी संघटनांकडून तीव्र विरोध व्यक्त होत आहे. नाशिकमधील चर्चित आयटी कंपनी प्रकरणात आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून तपास अधिक वेगाने सुरू आहे. भारत देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिकांना दुपारी बाहेर न पडण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. दिल्लीसह उत्तर भारतात तापमान 40 ते 42 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून पायाभूत सुविधा आणि डिजिटल विकासासाठी नव्या गुंतवणूक योजनांची घोषणा करण्यात आली असून आगामी महिन्यात अनेक विकास कामांना वेग मिळणार आहे. जागतिक आर्थिक परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी विविध देशांचे नेते आणि उद्योगपतींच्या बैठका सुरू असून भारताची उपस्थिती यामध्ये महत्त्वाची मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ऊर्जा आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल दिसत असून त्याचा परिणाम आगामी काळात जागतिक अर्थव्यवस्थेवर